टेलिकास्ट स्वच्छ आणि सुंदर टेलिकास्ट पाहायला मिळतं. मॅचला होती सुरुवात. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करताना बोकरी संघ पाहायला मिळेल आणि गोलंदाजी करताना संघ असेल आक्रमक 11. कलंबोली संघ सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. स्ट्राईक एंडवर अक्षय जाधव आणि नॉन स्ट्राईक एंडवर निलेश कथोरे. अक्षय जाधव, निलेश कथोरे. पहिलं षटक. पहिलाच बॉल अपटी दिली होती. खूपच शॉर्ट होता परंतु उजव्या स्टिचच्या बाहेर होता. एक्स्ट्रा धाबेने शिखातं ओपन होतं बोकरी टीमचं. हर्षद. पहिलाच बॉल वाईट होता. दुसरा बॉल पुन्हा आपटी दिली. स्थिर जागेवरून पंच करण्याचा, कट करण्याचा थोडासा प्रयत्न राहिलाय बॅटरचा. पहिला बॉल वाईट होता. दुसरा बॉल जरूर हॅफ ट्रकर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फायदा घेता आला नाही बॅटरला. अक्षय जाधव स्ट्राईक एंडवर. राऊंड द विकेटने यावेळेस गॅप मधून बॉलला पाठवलंय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप होता तो भरून काढलाय. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय अक्षय जाधवच्या बॅट मधून. ओव्हर द विकेटने अक्षय सडी यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर साध्य करता आलं नाही. शॉर्ट मिड विकेट मधून बॉल चालले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत फिकी करतील तोपर्यंत दाबादाव सुरू होती. अखेरकार 2 धाबा पूर्ण होतील. हेमंतजी ठाकरे असतील, संजयजी पालवी यांच्या माध्यमातून आक्रमक 11 टीमला शुभेच्छा आल्यात. जर सामना जिंकला तर सायवेत हॉटेलला पार्टी दिली जाईल. ओव्हर द विकेटने लेन चांगली होती. लाईन थोडीशी खराब. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. डोक्याची घंटी जरूर होती परंतु डायरेक्ट हिट करू शकले नाहीत विकेट किपर. वाईटचा इशारा. 2 धावा येतील. धावफलक 9 वर. विकेटची हॅट्रिक घेतली तर आक्रमक 11 कलंबोली टीमच्या गोलंदाजांसाठी अक्षयजी पाटील आणि संकेतजी डोले या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार यांच्या माध्यमातून, या एवन जोडीच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. हर्षद गोलंदाजी करतो. 1 चौकार खर्च केल्यात. वाईटच्या 2 धाबा खर्च केलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कट केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्या उजवीकडे येत असताना पकडतोय बॉलला तोपर्यंत सिंगल येते. वारंवार या ओव्हरमध्ये हर्षदने ऑफ स्टंपच्या बाहेर थोडेसे आखूड टप्पे टाकले गेलेत. अपटी देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा फायदा घेता आला नाहीये. अप्पर कट, स्क्वेअर कट, बॅक फुटला जात असताना पंच देखील तुम्ही या लेंथवर करू शकता. ते करता आलं नाहीये अक्षय जाधवला. पुढ्यात टाकलाय. ओव्हर पिच ऑन साइडला स्विंग केलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नर मधून 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय अक्षय जाधवच्या बॅट मधून. करत होता सुरुवातीपासूनच अक्षय जाधव परंतु आता त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. धावफलक 14 वर. कमी रनअपने हर्षदचा बॉल पायावर ठेवलं होतं लेग स्टंपवर. एका हाताने ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. प्रॉपर संपर्क नाहीये हेच सांगत असताना पायावर जाऊन दडला होता. लेगबायच्या रूपाने सिंगल येते. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भोकरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 15 धाबा. चांगली सुरुवात. एकूण 8 बॉल टाकले गेले या ओव्हरमध्ये. 2 बॉल फाईटच्या रूपाने देखील पाहायला मिळालेले. 15 धाबा म्हणजेच पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. तुम्ही विकेट कोणती गमावलेली नाहीये. सलामीचे वीर जुनी खेळपट्टीवर आहेत. अक्षय जाधवच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. निलेश कतोरेने आपलं खातं ओपन केले. 3 ओव्हरचा सामना. वातावरणामध्ये खूप सारे बदल जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी थोडीशी थंडी असते. पाऊस देखील 2 दिवसापूर्वी पडताना आपल्याला पडगा परिसर असेल किंवा भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला मिळाला. सकाळी थंडी, दुपारी थोडीशी गरमी निर्माण होते. अशा वातावरणामध्ये वीटभट्टी कामगार असतील, उद्योजक असतील, त्यांना खूप डोक्याची घंटी असते. पाऊस जर पडला तर भरपूर नुकसान होत असतं. पहिले षटक 15 धाबा आल्यात. चांगली सुरुवात झाली बॅटिंग करत असताना श्रावण स्पोर्ट भोकरी टीमची. दुसरं षटक
ॲप्ट्रॅकर पंच खेळलाय खूपच चांगला. बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय. चांगला स्ट्रोक. बॉल ॲप्ट्रॅकर जरूर होता. बॅकफुटला जात असताना पंच केला पॉइंटच्या डोक्यावरून. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करत असताना हा दणदणीत चौकार आले अक्षय जाधवच्या बॅटमधून. ओव्हर द विकेटने अक्षयसाठी पुलर लेनचा बॉल बॉटमॅनचा वापर जरूर केला. इलिव्हेशन प्रॉपर नाहीये. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत सिंगल येते. रिपोर्टिंग करायचे संतोष शेठ प्रतिष्ठान देवली संघ आणि सोरगाव बी. 3 ओव्हरचा सामना सध्या सुरू आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचला सुरुवात करणार आहोत. निलेश कतोरे हॅपट्रॅकर बॉल हुक करून दिलाय. फाईन लेग मधून बॉल जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पोझिशन मध्ये येत असताना हा हुकचा फटका हुक केला आणि तिकीट बुक केलं निलेश कतोरेने. धावफलक 24 वर. सन्मानी भाऊ ठाकरे या ठिकाणी सोडले गेलेत. ओमसाई बोरवेलचे प्रोप्रायटर भाऊ ठाकरे त्यांचं स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. विजयच्या विपक्षामध्ये 2 चौकार आलेत. निलेश होता यावेळी थोडासा गंडवला. हॅपट्रॅकर जरूर होता. बोट थोडीशी फिरवली. गतीचा वापर थोडासा कमी केला विजयने. हा बॉल डॉट कमबॅक करून द्यावं गेल्या ओव्हरमध्ये. धावफलक 24 वर जाऊन पोहोचले परंतु विकेट आली नाहीये. अजूनही खेळपट्टीवर दोन्ही सलामीचे वीर आहेत. दोघांचे बॅट मधून चौकार येतात. निलेश कोथोरे स्ट्राईक इनवर. कमी गतीचा होता. कंट्रोल पुल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. जमिनीला स्पर्श करत असताना डीप मध्ये पाठवले. सिंगल येते. विकेट प्राप्त करण्यासाठी आता घाम फोडलाय दोन्ही गोलंदाजांना. अशी बॅटिंग आपल्याला श्रावण स्पोर्ट भोकरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. विशेष करून चौकारांची बरसात केली. अजय जाधवने त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. अरुणजी ठाकरे या ठिकाणी जोडले गेले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 हे पहिलं पर्व चॅलेंज ग्रुप कलंबोली गावदेवी स्पोर्ट यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा. स्ट्राईकला अक्षय लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न. कटरचा वापर जरूर केला परंतु वाईट बॉल. लेग कटरचा वापर सध्या राईट हँड बॅटरसाठी योग्य असतो परंतु पिचिंग थोडीशी लेग स्टंपच्या खूपच बाहेर होती. वेस्टच्या बाहेर वाईट बॉल. एक्स्ट्रा धावफलक 26 वर. कमी गतीचा होता. पुन्हा एकदा बाउन्स झाला. अपील जरूर केली आहे परंतु सहमती नाहीये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्रावण स्पोर्ट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 26. कलंबोली गावाचे सलमान खान म्हणून ज्यांना संबोधले जाते अरुणजी ठाकरे या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. वेलकम. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड त्याचबरोबर संतोष ढोले स्मृती स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पडगा टेनिस क्रिकेट मधील सर्व टीमला सर्व संघांना प्रत्येक खेळाडूला एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं केलंय चॅलेंज ग्रुप कलंबोलीच्या माध्यमातून. तिसरं षटक राहुल ठाकरे. स्ट्राईकवर निलेश कथोरे. राईट हँड ओव्हर द विकेटने. निलेश साठी स्लॉट मध्ये होता. उडवले समोरच्या दिशेने. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. वाह जबरदस्त झेल पकडलाय लॉंग ऑन मध्ये सोपानने आणि पहिला झटका लागत असताना श्रावण स्पोर्ट भोकरी टीमला फलंदाज बाद निलेश कतोरे. कलंबोली गावाचा अभिमान म्हणजेच 5 मोठे अधिकारी महाराष्ट्र पोलीस असतील
सन्माननीय विकासजी ठाकरे, उमेशजी पालवी, मेघनाजी पाटील, विजयजी शिरोशी असतील जे सध्या या मॅच मध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आर्मी मॅन रामदासजी पालवी. हा अभिमान आहे, हा स्वाभिमान आहे कलमुली गावाचा. नवीन बॅटर परेश फुल लेग स्टंप वर पुल खेळलाय, बॉलला पाठवले बॅक स्क्वेअर. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँडला सलामी देत असताना दर्जेदार षटकार. बॉल होता, लेग स्टंपवर ठेवला होता. कलमोली गावचे युवा उद्योजक त्यांची देखील आपण चर्चा करूया. सागरजी पालवी, सुजितजी ठाकरे, राहुलजी ठाकरे यांचे देखील विशेष धन्यवाद. परेशसाठी पुढचा बॉल कमी गतीचा लेग स्टंपवर फुल टॉच होता. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बिबर बॉल बॅटशी खडा, बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 5 धावा येतील. थँक्यू डीजे. खराब बॉल 2 टाकले गेलेत राहुल ठाकरेच्या माध्यमातून. 2 फुल बॉल टाकले गेलेत. या अगोदरचा बॉल त्यावर षटकाराला हा बीमर घोषित झाला. येणारा बॉल फ्री हिट परेशसाठी. सोमनाथजी पालवी, सचिनजी ठाकरे, अजयजी ठाकरे, अजय शिरोशे यांचं देखील योगदान या स्पर्धेला लाभले गेले, त्यांचं विशेष धन्यवाद. फ्रीटचा बॉल परेशसाठी. ओव्हर द विकेटने कमी गतीचा होता. ऑन साइडला समोरच्या दिशेने फेकून दिलाय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. फ्री हिटच्या बॉलवर तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये बदल करू शकत नाहीत. बदल करू शकता ज्यावेळी बॅटर बदलेल, बॅटर लेफ्ट हँड असेल, परंतु इथे चुकी केली आहे किंवा नवीन एखादा बॅटर येईल त्यावेळेस तो बदल केला जातो. त्या गोष्टी देखील होतात. धावबाच्या रूपाने कधी विकेट येते त्यावेळेस बदल केला जातो, परंतु फ्री हिटच्या बॉलवर बदल केला आणि त्याचा दंड आता भोगावा लागतो आक्रमक 11 टीमला. परंतु समोरून आक्रमण चढवले बॅटर परेशने. परेश पिसललाय त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. फ्रीटचा बॉल कमी गतीचा होता. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. हेच सांगत असताना गोकुल पाटील, कुल अँड गोकुल पाटील पंच वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 वर. हेमंत ठाकरे यांच्या माध्यमातून आक्रमक 11 संघ सुपर 3 मध्ये पोहोचला, टॉप 3 मध्ये. तर गोवा ट्रिप दिली जाईल. दिशाहीन गोलंदाजी राहुल ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोर परेश पिसललाय त्याच्या बॅट मधून आक्रमण चढवलं गेले. 2 षटकार 1 चौकार आलाय, त्यामुळे थोडासा दबाव प्रेशर गोलंदाज राहुल ठाकरेवर पाहायला मिळतोय. धावफलक 46 वर. राईट अँड ओव्हर द विकेटने. यावेळेस लेन चांगली होती, लाईन थोडीशी खराब. स्वीप केलंय मागच्या दिशेने. फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. चांगल्या क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये फक्त सिंगल येते. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा हर्षदने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विजय शिरोशेने 11 धावा खर्च केल्या. तिसरं षटक राहुलचं. पहिल्याच बॉलवर विकेट, परंतु त्यानंतर त्याचा भरपूर समाचार घेतलाय. फुल टॉच होता, इलिव्हेशन नाहीये, बॅटच्या अगदी वर लागलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचलेत, कॅच सुटली आहे. मागे जात असताना मिड विकेट सर्कलचं क्षेत्ररक्षक. कॅच सुटल्यानंतर 2 धावा पुन्हा येतील. धावांचं डोंगर उभारले पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना. सावन स्पोर्ट भोकरी टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत धावा 49 धावा, 1 विकेट. 2 बॉल अजूनही शिल्लक. कमी गतीचा होता, उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. कडक स्ट्रोक, बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी या चौकार. इनिंगचा त्याच्यानंतर टॉस होणार आहे देवली आणि सोरगाव बी मध्ये. राहुल ठाकरेचे खर्चिक षटक. अजय जाधव पुढे आहे. लेग स्टंप वर टाकलाय, थोडंसं दूर राहिले. आउट ऑफ लेग स्टंप, वाईटचा इशारा. भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केले. 2 नो बॉल आले, त्यावर आक्रमण चढवलं. 2 वाईट बॉल. मोठं
षटक पाहायला मिळालं. आतापर्यंत 10 बॉल टाकलेत, लिगल 5 आहेत. शेवटचा बॉल राहुलचा. 28 धावा आतापर्यंत खर्च केलेत. पुलर लेनचा समोर लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण भाविकच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होतील. त्याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना श्रावण स्पोर्ट बोकरी टीमची धावसंख्या 1 विकेट. धावा जमा केलेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 56 आणि 57 धावांची आवश्यकता. आपण नाणेफेक करणार आहोत. संतोष शेठ प्रतिष्ठान देवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोरगाव बी. निखिल जिरोले आपण मुख्य व्यासपीठावर याचं आपले देखील सहर्ष स्वागत. भाऊ ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. A1 जोडीचं हे टॉस बॉक्स संकेतची ढोले अजय पाटील यांच्या माध्यमातून उभारले टॉस बॉक्स ते स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि भाऊजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या राऊंड मधील दुसऱ्या मॅचचा आपण नाणेफेक करणार आहोत. हा देखील 3 ओव्हरचा सामना असेल. संतोष शेठ प्रतिष्ठान देवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोरगाव बी. नाणं दोघांना माहिती चॅलेंज ग्रुप आणि एकीकडे किरण स्मृती. कॉल असेल चॅलेंज ग्रुप असा कॉल आहे देवली टीमचा. पाहूया काय ते चॅलेंज ग्रुप आले. नाणेफेक देवली टीमच्या कॅप्टनने जिंकलेले आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण सोपान पालवी यांनी पुरस्कृत केलेले थन्सअप देणार आहोत. आज कुछ तुपानी करते. धन्यवाद मान्यवरांचं. थोडीशी आपण चर्चा करूयात. मागचा सामना जिंकला, काय चुका झाल्यात, काय चर्चा झाली सामना जिंकल्यानंतर, काय सांगशील शिवम? चुका तर काही झालेल्या नाही तरी पण आता आमचे 2 फिल्डर इन झालेले आहेत. 2 फिल्डर जे आता पाहायला मिळतील ते महत्त्वाचे होते टीमसाठी या सामन्यासाठी. हो नक्कीच. तर जगदीश पॉवर प्लेचा गोलंदाज आणि दीपक आमचा ओपनर बॅट्समन इन झालेला आहे. टॉस जिंकले 3 ओव्हरचा सामना, निर्णय काय असेल? बॅटिंग. यावेळेस बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, याच्या मागचं कारण काय सांगशील? आम्ही टॉस जिंकावर बॅटिंगच येतो कारण की बॅटिंग करायला पहिले चांगलं वाटतंय मला. धन्यवाद. सोरगाव बी संघ गोलंदाजी करायची आहे. टॉस गमावलाय, जिंकला असतं तर काय निर्णय असताना आता गोलंदाजी तुमच्या वाट्याला आलेले, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल देवली टीमला? मिनिमम 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं इथे आल्यानंतर? चॅलेंज ग्रुप कलंबोली असेल, गावदेवी स्पोर्ट कलंबोली यांचं आयोजन. कलबोली म्हटलं तर आमची समजा घरची टुर्नामेंट पकडतो आणि इथं आमचा रोजचा सराव असतो, त्यामुळे आम्हाला इथली खेळपट्टी वगैरे आणि सगळ्या गोष्टी माहीत आहेत, त्यामुळं आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. चांगली मॅच पाहायला मिळेल सोरगाव बी आणि देवलीमध्ये. नक्कीच चांगली मॅच दिसेलच मैदानात. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर संतोष शेठ प्रतिष्ठान देवली टीमच्या कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय सोरगाव बीच्या विपक्षामध्ये घेतली. ही बातमी घेऊन आपण जाऊया समोरच्या कक्षामध्ये. ओ टू यू कॉम्बॉक्स. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल यॉर्कर, सटीक यॉर्करने सुरुवात केली गोलंदाजाने. मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण पार पाडणार आहोत. सन्मानी भाऊ ठाकरे यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचंय. स्पर्धेचे आयोजक अक्षय पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचंय. 57 धावांचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकला गेला. पुढचा बॉल कटरचा वापर अगदी समोरून कट केला. विविधता व्हेरिएशन पाहायला मिळतो. गोलंदाज साहिल सबरच्या माध्यमातून भाऊ ठाकरे यांना या ठिकाणी सन्मानित केले जातं. या स्पर्धेची यवन जोडी यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत राजेश पाटील यांना. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. पुढचा बॉल यावेळी खेचून मारले. मिस टायमिंग बॉल हवेत. क्षेत्ररक्षक मागे जात असताना पकडतील का झेल, हा प्रश्नचिन्ह आणि त्याला उत्तर दिले. जबरदस्त झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद विजय शिरोशे.
त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावर राजेश पाटील यांना सन्मानित करणार आहोत. स्पर्धेची एवन जोडी संकेत ढोले असतील, अक्षय पाटील यांच्या माध्यमातून राजेश पाटील यांना सन्मानित केले जातं. त्यानंतर अरुण ठाकरे जोडले गेले, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. अरुणजी ठाकरे यांना देखील विनंती असेल की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. टॉस बॉक्स मध्ये तिथे सन्मान पार होत असताना सुरुवात चांगली करून दिली गोलंदाजी करत असताना साहिलने व्हेरिएशन दाखवतो. विकेट आली त्याच्या खात्यामध्ये 1. आक्रमक इलेव्हनने जर षटकारांची हॅट्रिक केली फलंदाजाने तर हेमंत ठाकरे यांच्या माध्यमातून 9,713 रुपये दिले जातील आणि आवश्यकता देखील आहे, कारण का पहिल्या 3 बॉल मध्ये 1 विकेट आले. खातं ओपन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अरुणजी ठाकरे यांचा आपण सन्मान करणार आहोत. ते आमच्याशी जोडत असताना त्यांचं देखील स्वागत. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात आमचे सहयोगी समालोचक प्रसन्न चव्हाण यांना. थँक्यू सो मच दीपकजी सुतार सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. चॅलेंज ग्रुप कळंबोली आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 हे देखणं पर्व. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, बॅटची लिडिंग एज. पॉइंटचा फिल्डर जोपर्यंत येईल मैदानावरती एक्झॅक्टली सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. अरुणजी ठाकरे यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. एवन जोडीच्या वतीने एवन यथोचित सन्मान केला जातोय. अरुणजी ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या समवेत अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेला. शेवटचा बॉल असेल. पहिल्या ओव्हरचा बॅटची एज, बॅटची कडा, थर्ड मॅनचा फिल्डर बीट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉपला क्लिअर करत शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. जवळपास कुठल्या गेल्या होत्या त्या म्हणजेच 56 धावा, 57 धावांचं लक्ष. पहिलं षटक थोडंसं कमकुवत राहिले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. बॅटिंग करत असताना आक्रमक 11 संघाला कुठल्या तरी खेळाडूवरती आता दबाव टाकणं गरजेचं आहे. 2 षटकांचा काही शिल्लक आहे. या 2 षटकांमध्ये 51 धावांची आवश्यकता. एका गोलंदाजावरती आक्रमण चढवणं गरजेचं आहे. तो गोलंदाज कुठला असेल पाहणं इंटरेस्टिंग आहे. ओव्हर नंबर 2 ला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या 7 म्हणजे विजयासाठी 12 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नहीं, आ रहा वही जो लढा नहीं. करावी लागेल लढाई. 12 बॉल मध्ये 50 धावा. 12-50चं इक्वेशन. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. वेगाने टाकला गेला नाहीये. फुलटॉस बॉल होता मात्र तो देखील स्लोवर 1. फलंदाज यॉर्कर साठी तयार असतो, फलंदाज हाफ वॉली साठी तयार असतो, फलंदाज बाउन्सर साठी तयार असतो, फलंदाज कधी फुलटॉस बॉल साठी तयार नसतो. स्लोवर 1. पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याचा बॉल फुल लेनचा पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर. वा, कमालीची फिल्डिंग, कमालीचा एफर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. एक हाताने इथे बॉल अडवण्यामध्ये यश संपादित केलंय. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या 8. हिट ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती असतील. पुढील मॅच संतोष प्रतिष्ठान देवळी विपक्ष सोरगाव ब असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कमालीचा मुकाबला होईल कारण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. धावसंख्या फलकावरती 8 धावा. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पाहू शकतो सुपर कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. नितीन गोरलेवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न मात्र भरपूर धावा पाहिजेत. अब नाही चलेगा, इक्का दुक्का पडना पडेगा, चौकार षटका. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. धावसंख्या फलकावरती 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि फक्त आपण म्हणू शकतो
थोडंसं कोलॅप्स आपल्याला पाहायला मिळालं. कोलिजन दोन खेळाडूंमध्ये फार गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करत असता कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन मैदानावरती कम्प्लीट होत असताना पाहायला मिळेल. जे मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती 10, 3 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला सोपान पाहायला मिळत आहेत. दीपकजी सुतार सर आपल्याला पाहायला मिळतील स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे दीपक सुतार सर. यावेळेस आलाय बॉल डॉट. एसटी रक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय. श्रवण 11 भोकरी विपक्ष आक्रमक 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल. नितीन गोरले विरुद्ध आक्रमण चढवण्यामध्ये यश संपादित झालं नाही. स्लोवर वन. वा काय बॉल आहे. स्लोवर वनचा वापर करण्यात आला होता. फ्लायटी डिलिव्हरी व्हेरिएशनचा वापर. डॉट बॉल आलाय आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहू शकतो. जे मात्र दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 10 म्हणजे विजयासाठी अजून देखील 6 बॉल 47. हे पण जोडी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नरेश ठाकरे आणि त्यांच्या जोडीला दीपक ठाकरे. ठाकरे बंधूंची जोडी. दो भाई और दोनों तबाई. त्यांच्या सोबतीला सनी भोईर. सनी भोईर म्हणजे चॉकलेट बॉय. चला आपण मैदानाच्या दिशेला वळणार आहोत. 6 बॉल 47 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन असेल विजयासाठी. यावेळेस देखील स्लाइसली आपण म्हणू शकतो बॅट स्विंग पाहायला मिळाली. स्लाइटली स्लाइस केलं आणि मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या 11 पाहायला मिळेल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जयबजरंग वासिन ब संघ देखील उपस्थित आहे. वासिन संघाचा विचार केला तर मात्र एक चांगला संघ आहे. फार चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. आज या मैदानावरती कशी कामगिरी या संघाची असेल पाहणं इंटरेस्टिंग आहे. नरेश गोरले आपल्याला पाहायला मिळतील. नरेश वतीने कशी कामगिरी असेल पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस कट केलाय. ऑर्डर स्ट्रोक. पॉइंटचा खेळाडू बीट झालाय. वेगाने बॉलच्या मागे पळतोय मात्र रेस जिंकत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. 4 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आता या फटक्यांचे चटके बसणार नाही. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. आता धावसंख्या 15 पाहायला मिळेल. 42. 4 बॉल 42 धावांची आवश्यकता. इथे फलंदाज झालेत बाद. स्लाइटली फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाजाने यष्टा दाखवल्या त्याच यष्टा गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज सोपान बॅक टू दी पवेलियन. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जात आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नरेश आणि नरेश नावाचे लोक टॅलेंटेड असतात. हे आमच्या कळंबोली मधले नरेश ठाकरे. इथे नरेश गोरले. नरेश आहे तो मुमकिन आहे. काय किपिंग आपल्याला पाहायला मिळाली तितकीच नरेशची आमच्या बॅटिंग आणि बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ते देखील होते. यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल जरूर होणार होता मात्र लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आलाय डॉट. 42 रिक्वायर्ड. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता असेल. 1 बॉल आणि 42 धावा. लगेच पुढील मॅच दोन्ही टीम मॅच साठी रेडी राहायचे. सोरगाव ब संघ लगेच फिल्डिंग साठी रेडी राहा. यावेळेस कुलवडप्प्याचा बॉल आलाय डॉट आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला पाहायला मिळतोय तो म्हणजेच श्रवण 11 भोकरी संघाने. अभिनंदन. हार्ड लक टकलं.